सो फ्रेंड्स, फायनली आता आम्ही 7 दिवस ट्रिप झाली आमची मस्तपैकी आणि खूप सारं फिरलोय. तुम्ही ब्लॉग पण बघताय. आणि आजचा आमचा दुबईमधला लास्ट दिवस आहे. सो आता आम्ही रूम चेकआउट करतो आमची आणि इथून आम्ही निघालेलो आहोत मीना बाजारमध्ये. सो आम्ही थोडीशी शॉपिंग वगैरे करणार आहे, बघणार आहे. इथे मोबाईल स्वस्त मिळतात म्हणतात, तर बघू मोबाईल कसा मिळतोय काय वगैरे. सो ब्लॉग आवडले असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. अजून आम्ही जिकडे जिकडे फिरेल तिकडे तिकडे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. सो लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. दुबईचे चॉकलेट बघा किती आहेत, एवढ्या व्हरायटीचे आहेत आणि खरंच खूप सुंदर आहे. सगळ्या चॉकलेट आहेत तिथपर्यंत. आम्ही आहोत शॉपमध्ये झमझमवाल्यांचा. 17 Pro Max का जो है 17 Pro Max ही आहे त्यांची मोबाईल शॉपिंग. तिथे व्हिडिओ शूट करायला मी त्यांना विचारलं की त्यांना नाही का भेटता येणार, पण ते संध्याकाळी 9-10 वाजता येणार असं बोलले. आणि आज नेमकी माझी फ्लाईट आहे आणि मला नव्हतं माहिती शॉप एवढं जवळ आहे. नाही तर मी आधीच आले असते. मी 7 दिवस तिथं होते तर. पण जाऊ दे, निघूयात. ते नाही भेटणार आता आपल्याला. तर मित्रांनो, सकाळी आम्ही रूम चेकआउट वगैरे केली आणि आम्ही दुबई फिरत बसलो. दुपारी 12 वाजता रूम हा, दुपारी 12 वाजता चेकआउट केलं आणि आत्ता 7:30 वाजले. जेवण वगैरे केलं आणि आता आमची 9 वाजताची फ्लाईट आहे. सो आम्ही आता इथून 8 वाजता निघतोय. 9ची नाही, 12ची फ्लाईट आहे. 12 वाजून 5 मिनिटाची फ्लाईट आहे. तर आम्ही इथून 8 वाजता सोडतोय रूम, म्हणजे इथे हॉटेलमधून. गाडी येते घ्यायला, मग एअरपोर्टला जाणार आणि मग फायनली आता आम्ही दुबईला बाय बाय करणार आहे. पण खरं सांगू का, एक्सपिरियन्स म्हणायला गेलं ना, दुबई खरंच खूप म्हणजे खूप भारी आहे. आपलं इंडिया पण भारी आहे, पण त्याचबरोबर इथे ना जी शिस्त आहे लोकांना किंवा इथलं डिसिप्लिन आणि इथं काय म्हणतो त्याला, चोरी होऊच शकत नाही किंवा अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. इथले रस्ते मेन म्हणजे ते जास्त करून काय होतं माहिती का, रस्ते, बिल्डिंग्स, क्लीननेस जबरदस्त आहे इथला. म्हणून मला मनापासून खरंच दुबई आवडली आहे. आणि तुम्ही सुद्धा कधी आलेत तर नक्की, कधी आले तर नाही, नक्की एकदा दुबईला फिरायला या. हां, पण फक्त ह्या टायमिंगला येऊ नका. नोव्हेंबर डिसेंबरच्या नंतर या. हां, आता सप्टेंबर ऑक्टोबर चालू आहे, त्या महिन्यामध्ये येऊ नका, त्याच्यानंतर या. म्हणजे डिसेंबर ते मार्चपर्यंत. आणि इथे ना आल्यानंतर जेवण करायचं म्हणलं तर सपोज हॉटेलला वगैरे, तर मोठे मोठे हॉटेल्स आहेत तिथे ना आपलं जेवण म्हणजे आपल्याला परवडेबल असं नाही आहे. सो पहिले तुम्ही आल्याच्या नंतर दुबईला लोकल हॉटेल्स बघा आणि तिथे जेवण करा. लोकल्स म्हणजे असं पण एकदम चीप नसतं, पण आपल्याला परवडेबल असं असतं, जसं की आपल्या इंडियन रेटनुसार असतं. तर म्हणजे आता आम्ही जेवण केलं ना तिथे, सो मस्त होतं. ते बघा अगोदर. आता इथे तुम्हाला सांगते, आम्ही हॉटेलमध्ये जिथे थांबलो आहे ना, तिथे ही पाणी बॉटल 10 दिरमला आहे. म्हणजे आपल्या इंडियाचे 250 रुपयाला पाणी बॉटल आहे. आणि बाहेर ती जर का ग्रोसरीची म्हणजे सपोज किराणा मालाच्या दुकानात घेतली तर ती जनरल स्टोअरला तर ती तिथे 25 रुपयाला भेटते, म्हणजे 1 दिरमला. मग तुम्ही विचार करा हॉटेलवाले किती लुटतात. असं मग थोडंसं भेटतं, असं नाही की सगळ्याच गोष्टी महाग आहेत. आपल्या पैशा म्हणजे आपल्या इंडियन करन्सीसारखे पैशासारखे इथे त्या पैशामध्ये इथे गोष्टी भेटतात. तर ते मला तुम्हाला सांगायचं आहे. Rejected baggage में electronics goods ले जाना मना आपके सहयोग के लिए धन्यवाद. For your safety government regulation prohibits the carriage of. फ्रेंड्स, हे आहे विमानामधलं वॉशरूम. तुम्हाला दाखवते. एवढी स्पेस आहे इथे, एवढीशीच बस एक माणूस उभा आहे. ते